Hello, friends. We have learned chapter first, mathematical logic. Okay, if you like it, you subscribe it and turn towards. आपण आता दुसऱ्या चॅप्टरकडे जातो आहे. पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर मॅट्रायसेस. ओके, मग मॅट्रायसेस वी लास्ट इयर वी हॅव सीन मॅट्रिक्स. Matrix definition and arrangement of m into n elements. Okay, in m rows and n columns in rectangular bracket called as a matrix and denoted by matrix. कशाने दाखवतो आपण? कॅपिटल लेटरने. हे माहिती आहे तुम्हाला. डिनोटेड बाय कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C अँड ऑन C. स्टँडर्ड फॉर्म जर घेतला तर मॅट्रिक्सचा काही A11, A11, A12, A13 अँड सो ऑन. आपण 3x3चा घेतला तर A21, A22, A23, A31, A32, A33 हा शॉर्ट फॉर्ममध्ये असा पण दाखवला जातो. AIJ 3x3. 3x3 म्हणजे हे यांना म्हणतो आपण रोज. फर्स्ट रो R1, सेकंड रो R2, थर्ड रो R3 आणि दिस वर्टिकल. हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम. रोज कॉलम्स. ओके, याच्यामध्ये हा जो आहे किती रो आणि किती कॉलम आहेत यांना म्हणतो आपण ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर याच्यामध्ये रो आणि कॉलमला बंधन आहे का? दिस इज ऑल्सो मॅट्रिक्स. 1 रो 1 कॉलम. दिस इज ऑल्सो मॅट्रिक्स. 1 रो 2 कॉलम. This is also matrix 1 2 3 0 -1 4. याच्यात 2 रो 3 कॉलम and this is also a matrix 1 1 0 4. हा पण 2 रो 2 कॉलम. मॅट्रिक्सला ऑर्डर किती असावी याचं रेस्ट्रिक्शन नाही. मॅट्रिक्स म्हणजे काय, रोज म्हणजे काय आणि कॉलम्स म्हणजे काय, ह्या बेसिक थिंग्स आहे. ह्या जर आपल्याला कळाल्या तर मग याच्यावरनं आता हा जो मॅट्रिक्स आहे ज्याच्यात सेम नंबर ऑफ रोज आणि सेम नंबर ऑफ कॉलम्स आहेत याला म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सची काय डेफिनेशन आहे? नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. याला म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. मग हा 3x3चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, स्टँडर्ड स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग यातले हे जे इलेमेंट आहे स्क्वेअर मॅट्रिक्सचे, हे इलेमेंट A11, A22, A33 यांना काय नाव दिलं होतं आठवतं आपल्याला? यांना काय नाव दिलं होतं आपण? यांना डायगोनल इलेमेंट्स. यांना काय नाव दिलं होतं आपण? डायगोनल इलेमेंट्स. आणि जे उरलेले आहेत सगळे बघा, हे 3 आणि हे 3 यांना म्हटलं होतं आपण नॉन डायगोनल इलेमेंट्स. यांना काय म्हटलं होतं आपण? नॉन डायगोनल इलेमेंट्स. डायगोनल इलेमेंट्स, नॉन डायगोनल इलेमेंट्स. आणि मग याच्यावरनं या स्क्वेअर मॅट्रिक्सचे पुन्हा प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे डायगोनल मॅट्रिक्स. कशाला म्हटलं होतं डायगोनल मॅट्रिक्स? आठवतं? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर matrix in which
in which only diagonal elements present, only diagonal elements present. म्हणजे कसा, एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यात फक्त डायगोनल एलिमेंट्स आहेत, हा मॅट्रिक्स आहे तुमचा 1 0 0 4, ओनली डायगोनल एलिमेंट्स. और दिस इज अदर मॅट्रिक्स B 4 0 0 0 -1 0 0 7, ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. याला म्हटलं आपण डायगोनल मॅट्रिक्स. याच्या आणखी थोडंसं पुढे गेले, समजा डायगोनल जर सारखे आले, सगळे डायगोनल सारखे आले, तर त्याला नाव दिलं होतं आपण स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स कोणता? ऑल डायगोनल एलिमेंट्स. कुणाचे? स्क्वेअर मॅट्रिक्सचे. ऑल डायगोनल एलिमेंट्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स आर इक्वल अँड नॉन डायगोनल काय होतील? अँड नॉन डायगोनल्स इक्वल टू 0. सगळे नॉन डायगोनल काय असतील? 0 असतील. उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊया. 4 0 0 4 सेम आहेत. आणखी एखादं एक्झाम्पल बघूया. 11 0 0 0 11 0 0 0 11. हा 2x2चा स्केलर मॅट्रिक्स आहे, तर हा 3x3चा. सगळे डायगोनल काय येतील? सेम येतील. याला म्हटलं आपण स्केलर मॅट्रिक्स. आणि यातला तिसरा प्रकार, याचा स्क्वेअर मॅट्रिक्सचा आणखी एक प्रकार आहे. तिसरा झाला आहे आपला, फक्त मी रिवाईज करतो आहे. तिसरा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय कंडिशन आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which each diagonal element equal to काय? 1 येईल. आणि नॉन डायगोनल इक्वल टू काय येईल? 0 येईल. असा मॅट्रिक्स. आणि दाखवतो कशाने? हा आयने दाखवतो. मग आय आणि इथं जर 2 लिहिलं तर हा झाला 2x2चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. 1 0 0 1. I3 म्हणजे 3x3चा, कारण तो स्क्वेअर आहे. मग 1 0 0 पहिला रो, 0 1 0 दुसरा रो, 0 0 1 तिसरा रो. तर हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय काय बघितलं आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स, त्याच्यावरनं डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल सारखे येतात. तिसरा आयडेंटिटी मॅट्रिक्स, सगळ्या डायगोनलची किंमत 1 येते आणि नॉन डायगोनलची किंमत 0 होतो. याला म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो आयने दाखवला जातो. I2 म्हणजे 2x2चा, I3 म्हणजे 3x3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. देन याच्या पुढे आणखी एक कन्सेप्ट आहे, ट्रँग्युलर मॅट्रायसेस. ट्रँग्युलर मॅट्रायसेस. ट्रँग्युलर मॅट्रायसेस. ट्रँग्युलर म्हणजे कोणता? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हा एक मॅट्रिक्स आहे. समजा इथं एलिमेंट आहे 1 2 3 0 4 5 0 0 -1. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, बिकॉज इट कंटेन्स फर्स्ट 3 rows 3 columns. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग यातलं हे एलिमेंट आहे, यांना काय म्हटलं आपण? डायगोनल एलिमेंट म्हटलं. मग ह्या डायगोनलच्या खाली बघा, हे तीनही एलिमेंट काय आहे? 0 आहे. इफ ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0, मग अशा मॅट्रिक्सला म्हणतो आपण अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अशा मॅट्रिक्सला म्हणतो आपण अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आणि समजा एखादा एक्झाम्पल असं आलं, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कसा आहे? तो स्क्वेअर आहे. आणखी एक एक्झाम्पल देतो आहे. B
समजा -1 0 0 3 1/2 0 4 5 -10. हा बघा इथंही डायगोनल बघा, हा डायगोनल कारण हा स्क्वेअर आहे 3/3चा. मग या स्क्वेअरमध्ये काय झालं, डायगोनल सोडले तर डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 आले. एलिमेंट कुठं प्रेझेंट आहे, खालच्या पार्टमध्ये 0 आहे, म्हणून याला म्हणतात लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. याला म्हणतो आपण लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. डायगोनलच्या वर बिलो 0 असतील तर अप्पर पार्टमध्ये एलिमेंट आहे म्हणून अप्पर. इथं डायगोनलच्या खालच्या पार्टमध्ये लोअर पार्टमध्ये एलिमेंट आहे, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ओके, लक्षात ठेवण्यासाठी एक. नंतर आणखी एक कन्सेप्ट आहे, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स कुणाचा डिटर्मिनंट घेता येतो. समजा इफ ए हा मॅट्रिक्स आहे, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन ओनली इट्स डिटर्मिनंट इज पॉसिबल. ही कंडिशन आहे. कुणाचाही डिटर्मिनंट घेता येतो का, नाही, जर तो स्क्वेअर असेल तर. आणि दाखवला कसा जातो, डिनोटेड बाय. माहिती आहे तुम्हाला, डिनोटेड बाय हे डिटर्मिनंटचं साईन आणि त्याच्यामध्ये ए तुम्ही मॉड म्हणाल. हा मॉड नाही, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए आहे. ओके, मग इफ समजा ए एखादा मॅट्रिक्स घेतला, आपण स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला, 1 2 3 4 हा सिम्पल मॅट्रिक्स आहे, तर मग हा स्क्वेअर आहे, मग याचा डिटर्मिनंट घेता येईल. आता मॅट्रिक्सची किंमत काढता येत नाही कारण तो स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन आहे फक्त. मग याची किंमत घेतली 1 2 3 4 आणि आता यांचा गुणाकार 4 मायनस यांचा गुणाकार 6 इक्वल टू किती आला, -2 आला. आणि मग ह्या व्हॅल्यूवरनं याचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. ह्या व्हॅल्यूवरनं पुन्हा 2 प्रकार पडतात. सिंग्युलर मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, ज्याच्या व्हॅल्यू 0 येईल त्याला म्हणतो आपण देन एला म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. एला म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि दुसरी डेफिनेशन आहे इफ डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0, अशा वेळेला आपण एला काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि आपल्याला यावर्षी जो पुढचा कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी हाच मॅट्रिक्स लागणार आहे, ज्याच्या डिटर्मिनंट असा स्क्वेअर मॅट्रिक्स की ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 नाही, हुज व्हॅल्यू इज नॉन 0, म्हणजेच नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचाच आपल्याला विचार करायचा आहे, सिंग्युलर नॉन सिंग्युलर. ओके, मला जेवढा इम्पॉर्टंट पार्ट आहे, जेवढा आपल्याला लागतो तेवढाच मी घेतो आहे. ओके, देन ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता याच्यात स्क्वेअर असावाच असं नाही, पण आपण जे एक्झाम्पल घेणार ते स्क्वेअरचेच घेणार आहे. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. इफ ए हा काय आहे, गिव्हन मॅट्रिक्स आहे, गिव्हन मॅट्रिक्स. मग ए ट्रान्सपोज कसा मिळतो तो, ए ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय ए रेस टू टी किंवा ए डॅश. कसा मिळतो, ऑब्टेन्ड by interchanging, obtained by interchanging all rows into columns, all rows into columns correspondingly. म्हणजेच काय, पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, याला म्हणतो आपण ए ट्रान्सपोज. हा पण आपल्याला लागणार आहे पुढे जाऊन. ओके, मग असा हा मॅट्रिक्सचा बेसिक कन्सेप्ट.
नंतर आपण मॅट्रिक्समध्ये अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स बघितलं. त्याच्यामध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि इक्वॅलिटी ह्या कन्सेप्टसाठी दोन्ही मॅट्रिक्सची काय असायला लागत होती, ऑर्डर सेम लागत होती. ऑर्डर सेम असेल तर ॲडिंग असेल तर करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲड करायचो, सबट्रॅक्शन असेल तर पहिल्या मॅट्रिक्सच्या मधनं दुसऱ्या मॅट्रिक्सचा करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट करायचो. इक्वॅलिटीमध्ये दोघांची तुलना करायचो, कम्पॅरिझन करायचो आणि त्याच्यावरनं व्हॅल्यू काढायचो. ओके. देन आपण आणखी एक ऑपरेशन बघितलं आहे, मल्टिप्लिकेशन. आता दोन प्रकारचे आहे मल्टिप्लिकेशन. त्यात पहिला प्रकार आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन. मग हा तुमचा मॅट्रिक्स आहे. हा काय आहे, मॅट्रिक्स आहे, दिलेला मॅट्रिक्स आहे. के नॉन झिरो स्केलर आहे, नॉन झिरो स्केलर, नॉन झिरो स्केलर आहे. तर के इंटू ए याला म्हणतो आपण स्केलर मल्टिपल मॅट्रिक्स झाला आहे. कसं मिळवलं होतं आठवतं, बाय मल्टिप्लाइंग ईच एलिमेंट ऑफ ए बाय के, बाय मल्टिप्लाइंग ईच एलिमेंट ऑफ ए बाय के. ओके. ह्या मल्टिप्लिकेशनची काही प्रॉपर्टीज आहेत बघा, ज्या आपल्या लक्षातही आल्या नाही की हा आय हा मॅट्रिक्स आहे. ओके. के के इंटू आय याचं ॲन्सर काय येईल आणि ए इंटू आयचं ॲन्सर काय येईल. तर के आहे तसाच ठेवू, आय घेऊ आपण 1 0 0 1. प्रत्येकाला गुणल्यावर काय येईल, समजा हा आहे 1 2 3 1, मग के 2k 3k के, हा झाला के आय. ओके. समजा ए, इफ ए हा मॅट्रिक्स घेतला मी 1 2 3 4. देन ए 1 2 3 4 तेवढाच घेऊ मी 1 0 0 1. बघा गुणाकार माहिती आहे ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्टने फर्स्टला मल्टिपल करायचं, सेकंडने सेकंडला मल्टिपल करायचं आणि त्यांची ॲडिशन करायची. 1 प्लस 0 अगेन 1, 0 प्लस 2 2. देन सेकंड रो R2C1 3 प्लस 0 3, 0 प्लस 4 4 अँड इट इज अगेन ए. ही प्रॉपर्टी आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुणालाही गुणलं तर काय येतं, तोच मॅट्रिक्स ॲन्सर येतं. पण जर आयडेंटिटी स्केलर मल्टिपल असेल तर ॲन्सर मात्र तेच राहील. हा तुमचा कन्सेप्ट आहे. कारण हा के हा संख्या आहे आणि हा मॅट्रिक्स आहे. प्रत्येकाला गुणल्यानंतर जो मिळेल तो स्केलर मल्टिपल मॅट्रिक्स. तर असा हा बेसिक कन्सेप्ट आहे आणि हा रिझल्ट्स आहे ज्याचं पण आपल्याला पुढे जाऊन युटिलायझेशन करायचं आहे. ओके. दिस इज बेसिक कन्सेप्ट्स वी नीडेड इन नेक्स्ट स्टडी. इथपर्यंत आपणाला मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन अप टू मॅट्रिक्सचे करता येतं. पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो सारखे असतील तर त्याला मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं. कसं करायचं ते तुम्हाला येतं आहे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण तुम्ही बघितलेले आहे. ओके. देन या वर्षीचा आपल्याला जो बेसिक कन्सेप्ट बघायचा आहे मॅट्रिक्समध्ये, बघा आपण ॲडिशन बघितली, सबट्रॅक्शन बघितलं, इक्वॅलिटी बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं. डिव्हिजन बघितलं का, नाही. डिव्हिजनसाठी आपल्याला आहे इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. पण इनव्हर्ससाठी काही बेसिक कन्सेप्ट आहे. इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स डिव्हिजनऐवजी काय आहे, इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स हा या वर्षीचा बेसिक पार्ट आहे. याच्यावरच हा चॅप्टर आहे पूर्ण. ओके. मग इनव्हर्स काढायच्या पद्धती वगैरे ते त्यातलं पहिल्यांदा इनव्हर्स म्हणजे काय. ओके. तर पहिल्यांदा इफ, समजा इफ ए इज अ नॉन सिंग्युलर, माहिती आहे तुम्हाला, नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स
ऑफ ऑर्डर समजा यम असेल म्हणजे यम रो यम कॉलम, 2 रो 2 कॉलम, 3 रो 3 कॉलम, तर जे असतील ते यमची किंमत आपल्या बुकमध्ये एवढेच आहे 2 किंवा 3. नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक ऑफ ऑर्डर 2 और ऑर्डर 2 कोणताही मॅट्रिक्स आहे ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 नाही. देन इफ देअर एक्झिस्ट another matrix B of same order M तेवढ्याच ऑर्डरचा आणखी एक मॅट्रिक्स तिथं असेल, then there exists another matrix B of same order such that कसा असेल तो, such that if we multiply that matrix by A or our matrix to the given that matrix, we get identity answer of same order. I ची पण ऑर्डर काय येईल, I काय आहे, आयडेंटिटी आहे. I काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि त्याची पण ऑर्डर किती आहे, तेवढीच आहे. ओके, काय केलं, ए हा दिलेला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. मग तिथं समजा असा एखादा मॅट्रिक्स असेल की त्याने आपल्या मॅट्रिक्सला गुणलं किंवा आपण त्या मॅट्रिक्सला गुणलं, तर दोघांचंही उत्तर काय आलं, आय जर येत असेल, आयडेंटिटी येत असेल, तर देन तो जो मॅट्रिक्स होता बी इज कॉल्ड इनवर्स ऑफ ए अँड वाईस वर्सा. म्हणजेच काय, बीला म्हणतो एचा इनवर्स आणि एला म्हणतो बीचा इनवर्स. दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय बी आणि एच्या डोक्यावर काय लिहायचं आहे, -1. पण याचा अर्थ 1/a होत नाही, नाहीतर आपल्याकडे आहे x⁻n = 1/x⁻n. हा वेगळा आहे, हा नंबर आहे, हा मॅट्रिक्स आहे आणि हा वाचायचा कसा, ए इनवर्स. कसा वाचायचा, ए इनवर्स किंवा इनवर्स ऑफ ए. मग आता जर ही किंमत आली बी = ए इनवर्स, जर आपण या इक्वेशनमध्ये टाकली तर बघा ए बी ऐवजी काय लिहायचं आहे, ए इनवर्स = ए इनवर्स इंटू बी. जिथं जिथं बी आहे तिथं मी ए इनवर्स टाकला =I आणि हे मिळालं तुम्हाला रिलेशन. ए इंटू ए इनवर्स और ए इनवर्स इंटू ए = आयडेंटिटी मॅट्रिक्स. ही इनवर्स मॅट्रिक्सची डेफिनेशन. असा मॅट्रिक्स की ज्याने दिलेल्या मॅट्रिक्सला जर गुणलं तर उत्तर आयडेंटिटी येतं किंवा त्या मॅट्रिक्सला आपल्या मॅट्रिक्सने गुणलं तरी उत्तर आयडेंटिटी येतं. त्याला म्हणतात दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स. याला म्हणतात दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, डेफिनेशन नेट बघा, वाचा, एकदा समजून घ्या, पुन्हा अडचण येणार नाही. ओके, हा झाला इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्सचा कन्सेप्ट. मग ह्या इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्समध्ये ह्या 2 कंडिशन आहे. तर इथं एक नोट लिहिलेली असू द्या तुम्हाला. फॉर रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय वापरायचं आहे, ए इंटू ए इनवर्स = I. जेव्हा मॅट्रिक्स शोधायचा असतो तो मागे असेल, पोस्ट फॅक्टरला असेल, तर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. आणि दुसरं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी ए इनवर्स इंटू ए = I. हे 2 रिलेशन घ्यायचे आहेत. बघा, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर हे घ्या, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर हे घ्या. मग आता याच्यात बेसिक कन्सेप्टला मी नवीन एक वर्ड वापरला आहे. बघा, कोणता वर्ड, ट्रान्सफॉर्मेशन. काय आहे ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, तर ते आहेत बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स. त्यांना म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन्स, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे याचे 2 प्रकार पडतात.
पहिला ट्रान्सफॉर्मेशन आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा ट्रान्सफॉर्मेशन आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणून रो ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स असला तर हा काढायचा, जर कॉलम शब्द वापरला तर इन्व्हर्ससाठी हा वापरायचा. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हे ट्रान्सफॉर्मेशन 3च प्रकारचे आहेत. ट्रान्सफॉर्मेशन आर ओनली ऑफ 3 टाईप्स. कोणते बघूया. पहिला टाईप, पहिला ट्रान्सफॉर्मेशन, वी इंटरचेंज एनी 2 रोज ऑर कॉलम्स. रो असेल तर काय करायचं, interchanging any 2 rows or columns. मॅट्रिक्समध्ये फरक पडत नाही, तो मॅट्रिक्स आहे तसाच असतो, त्याच्यामध्ये कुठलाही इंटरचेंजिंग एनी 2 रोज हे झालं रोमध्ये. इकडे असेल तर इंटरचेंज एनी 2 कॉलम्स. मग दाखवायचं कसं, तर दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय. डिनोटेड बाय म्हणजे समजा मला पहिला रो आणि दुसरा रो इंटरचेंज करायचा आहे तर असं दाखवा, किंवा शॉर्टकटमध्ये असंही दाखवू शकता. याचा अर्थ R1च्या ऐवजी R2, R2च्या ऐवजी R1 किंवा R12 मध्ये इंटरचेंज करा. इकडे जर दाखवायचं असेल तर समजा इकडे दाखवायची पद्धत आहे C1 इंटरचेंज विथ C3 ऑर C13. तेच ऑपरेशन दोन्हीकडे आहे. कसं, तर समजा हा मॅट्रिक्स आहे तुमचा, हा मॅट्रिक्स आहे एखादा 1 2 3 4 0 5 आणि मला घ्यायचं आहे इंटरचेंज विथ R1 अँड R2. मग R1 आणि R2 जर घेतलं तर दिलेला मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट असेल. ही इक्विव्हॅलंट दाखवायची पद्धत आहे मॅट्रिक्समध्ये. दिला इक्विव्हॅलंट टू काय करायचं, फक्त इंटरचेंज करायचं. मग R1 म्हणजे रो आहे, हा पहिला रो, हा दुसरा रो, याला म्हणतो आपण R1, याला म्हणतो आपण R2. यांच्यात काय करायचं, इंटरचेंज करायचं. मग वरतं 4 0 5 1 2 3 संपलं इंटरचेंजिंग. समजा कॉलमच्या बाबतीत असेल तर C1 इंटरचेंज विथ C3 किंवा शॉर्टकटमध्ये असं दाखवलं तर हा जो मॅट्रिक्स येईल तो काय येईल, आता कोणाचा, दिलेल्याचा एचा. एला जर आपण हे ऑपरेशन वापरलं तर तुमचा मॅट्रिक्स काय येईल, C1 कोण आहे, हा तुमचा पहिला कॉलम आहे, हा तुमचा दुसरा कॉलम आहे, हा तुमचा तिसरा कॉलम आहे. C1 आणि C3मध्ये इंटरचेंज करायचं. हा तिसरा कॉलम आहे तो कुठं लिहायचा, पहिला लिहायचा. पहिला जो कॉलम आहे तो तिसरा लिहायचा, मिडल कॉलम ॲज इट इज. आणि हे झालं तुमचं पहिलं ऑपरेशन. याला म्हणतात इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स हे पहिलं ऑपरेशन. दुसरं ऑपरेशन बघा, पुढे जागा नाही म्हणून मी वरती घेतो आहे. दुसरं ऑपरेशन मल्टिप्लाय एनी रो, मल्टिप्लाय ऑल एलिमेंट्स, multiply all elements of any row by non-zero constant. त्याला आपण स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणायचं. बघा, मल्टिप्लाय एनी रो, आता तिथं पूर्ण मॅट्रिक्सला गुणावं लागायचं. इथं काय आहे, फक्त एखाद्या रोला किंवा एखाद्या मॅट्रिक्सला गुणतो आपण. आणि हे दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय. समजा मला R1ला गुणायचं आहे, कितीने गुणायचं आहे, Kने गुणायचं आहे. मग K इंटू R1 दाखवायची पद्धत अशी आहे. नुसतं असं दाखवलं तरी पण चालेल. आणि R1मध्ये काय चेंज करायचं, तर प्रत्येक एलिमेंटला Kने गुणायचं. सिमिलरली कॉलमसाठी काय येईल, मल्टिप्लाय ऑल एलिमेंट्स ऑफ एनी कॉलम बाय के नॉन झिरो नंबर कॉन्स्टंट. ओके, डिनोटेड बाय हे पण दाखवायची पद्धत कशी आहे, डिनोटेड बाय समजा CIचं रूपांतर मला
KCI म्हणजे काय, ith कॉलमला प्रत्येक एलिमेंटला मला कशाने गुणायचं आहे, केने गुणायचं आहे. उदाहरणार्थ हे तुमचं एक्झाम्पल आहे. 1 2 3 4 5 7 हा तुमचा मॅट्रिक्स आहे. ओके, हा तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे. आणि मला असं समजायचं आहे की याला समजा पहिल्यांदा ऑपरेशन ऑपरेट करायचं याच्यावरती की 2 टाइम्स R2 म्हणजे R2ला मला 2ने गुणायचं आहे. मग त्यावेळेला जो मॅट्रिक्स येईल तो काय येईल बघा, R2ला 2ने गुणल्यानंतर म्हणजे R1 R2 R3 पहिला कॉलम रो आहे तसाच याला 2ने गुणायचं म्हणजे इथं किती येणार 6, याला 2ने गुणल्यावर इथं किती येणार 8 आणि हा आहे तसाच हा R. आणखी एक ऑपरेशन दुसरं अप्लाय करू, C1 4 टाइम्स C1 किंवा 1/2 टाइम्स C1. पहिल्याला 1/2 टाइम्सने मल्टिपल करायचं आहे. मग किती होईल तो मॅट्रिक्स बघा, फक्त कुणाला, पहिला कॉलम म्हणजे कोण, हा तुमचा पहिला कॉलम आहे. याला कशाने डिवाईड करायचं, प्रत्येक एलिमेंटला 2ने डिवाईड करायचं. मग पहिला एलिमेंट येईल 1/2, दुसरा एलिमेंट येईल 3/2, तिसरा एलिमेंट येईल 5/2. याला डिवाईड करायचं आहे का, नाही, फक्त ज्याला मेन्शन केलं तेवढ्यालाच. ही तुमची दुसरी मेथड आहे, मल्टिप्लाय ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम बाय नॉन झिरो कॉन्स्टंट. हा तुमचा दुसरा ट्रान्सफॉर्मेशन. तिसरा आणि शेवटचा ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं, ॲड ऑर सबट्रॅक्ट. काय करायचं, ॲड ऑर सबट्रॅक्ट ऑल. हा मल्टिपल करून आलेला जो एलिमेंट आहे, ॲड ऑर सबट्रॅक्ट, जस्ट अ मिनिट, स्केलर मल्टिपल, ॲड ऑर सबट्रॅक्ट स्केलर मल्टिपल एलिमेंट्स ऑफ एनी रो into other row. काय करायचं, ॲड ऑर सबट्रॅक्ट स्केलर मल्टिपल. हा स्केलर मल्टिपल आहे. हा जो एलिमेंट आहे हा दुसऱ्या एखाद्यामध्ये आपण ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. डिनोटेड बाय, हे दाखवायची पद्धत बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, इथंच गोंधळ होतो. डिनोटेड बाय, समजा R1 मध्ये काय करायचं आहे, मग R1 मायनस K टाइम्स R2 किंवा R1 प्लस K टाइम्स R2 म्हणजेच काय, केला R2ने गुणायचं आणि तो एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट R1 मध्ये ॲड करायचा. डिनोटेड बाय. इथं काय होतो, चेंज कुठं होतो, चेंज ऑकर्स इन विच वी ॲड ऑर subtract, other remains same. बाकी याच्यात बदल होईल का, नाही, फक्त R1 मध्ये चेंज होईल. हे महत्त्वाचं आहे. गुणायचं आहे पण कधी, तो R1 लिहिताना. सिमिलरली इकडे जर घेतलं तर काय येईल, ॲड ऑर सबट्रॅक्ट स्केलर मल्टिपल, फक्त रो ऐवजी कॉलम शब्द येईल. स्केलर मल्टिपल ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी कॉलम इनटू अदर कॉलम. ह्या 2 शब्द बदलले की हा होईल. दाखवायची पद्धत काय येईल, समजा C2 आहे, मग C2 मध्ये काय चेंज करायचा, C1 मायनस 4 टाइम्स C2. तर C2 मध्ये काय चेंज करायचा, C1 मायनस 4 टाइम्स C2. असा चेंज जो आहे, म्हणजे चेंज कुठं होईल, फक्त C2 मध्ये होईल, C1 मध्ये होईल का, नाही. तर हा जो चेंज आहे हा करण्यासाठी किंवा C1 प्लस मायनस K टाइम्स C2 किंवा C2 प्लस K टाइम्स C3 असं काही पण लिहिता येईल. तर असा हा मेन पार्ट आहे. कसं, तर याच्यावरचं एखादं एक्झाम्पल बघूया. ओके, स्टॉप.